रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर लिखित काळजी या कथासंग्रहातील नातं ही कथा. अच्युत गेला ते अपेक्षितच होतं. अगदी खरं सांगायचं तर इच्छितच होतं. गेली 5 वर्ष अंथरुणावर खितपत पडला होता. यातना भोगत होता. रोज डॉक्टरांना विनवायचा, मला मारून टाका, आता जगायचे नाही, सहन होत नाही. माधवीला म्हणायचा, अगं तू तरी किती सोसते आहेस, दे ना झोपेच्या गोळ्या, मला सुखानं मरू तरी द्या. चिडायचा, रागवायचा. चिडणं रागवणं काही नवीन नव्हतं. बरा असतानाही अच्युतनं रागात केला. आजारी पडल्यावर तर त्याला तो परवानाच मिळाला जणू. जन्मभर त्यानं आपल्या बायकोला आणि आपल्या मुलांना आपल्या धाकात जरबेतच वागवलं होतं. आपल्या लहरी स्वभावाला धरून त्यांना वाकवलं होतं. वरचेवर त्यांचा मनोभंग करून स्वतःचा दरारा ठेवण्याची धडपड केली होती. एकटा अक्षय काय तो कळू लागताच आपल्या बापाच्या तावडीतून निसटला होता. पण माधवी बायको म्हणून आणि रोहन स्वभावानंच गरीब, त्यामुळे त्यानं बापाचा जाच सहन केला होता. शेवटी झोपेतच अच्युतच्या यातनांचा अंत झाला. तो सुटला आणि माधवी पण सुटली. गेली 40 वर्ष नवऱ्याच्या दाव्याला बांधून घेतलेली माधवी आता मुक्त झाली. पहिली काही वर्ष अज्ञान, लहान वय आणि खेड्यातून आलेल्या माधवीला आपल्या सूक्ष्म छळांचा अंदाजच आला नाही. नवरा बायकोचं नातं हे असंच असतं हे ती आपल्या माहेरी, शेजारी पाजारी पाहतच आली होती. 2 सोन्यासारखी मुलं जन्माला घातल्यावर तर तिला आपल्या आयुष्याची परिपूर्णता झाली असं वाटायचं. माधवीचा मवाळ स्वभाव, सोशिक वृत्ती अच्युतच्या स्वार्थी घमेंडखोर स्वभावाला खतपाणीच घालत राहिला. थोरला रोहन याच काळात बापाच्या धाकात दडपत गेला. आत्मविश्वास गमावून बसला. रागाला तरी उलटून बोलत नसे. नाराज होऊन तिथून उठून जायचा. त्याच्या वेळा तो टाळायचा. बापाच्या प्रश्नांना उत्तर न देण्याचं धोरण त्यानं अवलंबलं. त्यामुळे अच्युत जास्तच चिडायचा, आदळापट करायचा. पण त्यानं आपल्या मुलांवर कधी हात टाकला नाही किंवा त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. गंमत म्हणजे असा हा कर्दनकाळ बाप आपल्या दोन्ही मुलांचे वाढदिवस मोठ्या धामधुमीनं साजरे करीत असे. सकाळी मुलं आणि त्याच्या मित्रांना गोडाधोडाचं जेवण असायचं, तर रात्री आपल्या बरोबरच्या जोडप्यांना, मित्रमंडळींना पार्टी असायची. मित्रांसमोर मुलांचं गुणगान करायचा. मुलांना आलेल्या भेटवस्तू मात्र स्वतःच्याच ताब्यात ठेवून वर्षभर त्यांना अधूनमधून देत राहायचा. मुलांना तो आनंदही त्याने कधी मुक्तपणे मिळू दिला नाही. आपल्याला आलेल्या भेटीच्या पुडकी सोडणं, काय असेल त्यात म्हणून उत्सुक असणं, आवडती वस्तू मिळाल्यावर आनंद वाटणं, या सुखापासूनही मुलं वंचितच राहिली. आपल्या 15व्या वाढदिवशी अक्षयनं ताडकन सांगितलं, माझा वाढदिवस करायचा नाही. त्याचा कणखर, जिद्दी आवाज ऐकून माधवी आणि रोहन हादरलेच आणि अच्युत खवळून उठला. का? आणि तू कोण ठरवणार? तुझ्या बाबतीत काय करायचं आणि काय नाही हे ठरवायला मी समर्थ आहे. यापुढे असा आगाऊपणा चालणार नाही. चालायला हवा. माझ्या बाबतीत मीच निर्णय घेणार. आमचे वाढदिवस तुम्ही तुमच्या आनंदासाठी साजरे करतात. आम्हाला त्याचा आनंद मिळायला हवा, तो मिळत नाही. एका दमात ठरवून पाठ केल्यासारखा अक्षय बोलून गेला आणि त्याने तिथून धूम ठोकली. कधीही न मारणारा बाप आपल्याला मारणार अशी भीती त्याला वाटली. याच क्षणी माधवीच्या मनात विरोधाची ठिणगी पडली. तिला आपल्या या धाकट्या मुलाचा मोठा अभिमान वाटला, आधार वाटला. रोहन मनोमन आपल्या थोरल्या भावाचा धाकटा भाऊ होऊन गेला. वाटलं आपण असं कधी बोलू शकू. अच्युत असा सहजी पराभव पत्करणारा नव्हता. त्या दिवसापासून त्यानं अक्षयचा रागच धरला. आपला हा मुलगा अभ्यासात, खेळात खूप हुशार आहे. परीक्षा गाजवतो, मैदानही गाजवतो, म्हणून आल्या गेल्याजवळ त्याचं कौतुक करीत असे. त्या मानाने रोहन बेतासबेत अशी बुद्धी असणारा होता. पास होत होता, पण प्रावीण्य असं कशातच नव्हतं. अच्युतनं आपल्या या मुलाकडे विशेष लक्ष द्यायचं ठरवलं. त्याला शिकवण्या लावल्या. आपल्याबरोबर त्याला टेनिस खेळायला नेऊ लागला. आपल्या ग्रुपमध्ये त्याचं कौतुक करू लागला. अक्षयशी बोलणं टाळलं. तो घरात असला, जेवत असला की त्याला टाळून वावरायचा. त्याचं त्यानं नावच टाकलं.
त्याची शाळा कॉलेजची फी, त्याच्या पुस्तकांचा, कपड्यांचा खर्च करायचा, पण माधवीजवळ पैसे देऊन. पूर्वी आपल्या या हुशार मुलाला बरोबर न्यायचा. दुकानात त्याच्या आवडीचं कापड घ्यायचा. त्याच्या प्रगती पुस्तकावर सही करताना त्याला जवळ घेऊन त्याची पाठ थोपटायचा. आता हे सगळं बंद झालं. अक्षय, बाबा माझ्यानं तुम्हा बापलेकांचा हा दुरावा पाहत नाही. जा त्यांची क्षमा माग. चुकलो, आता परत उलटून बोलणार नाही असं म्हण. छट, आई, आत्ता इतक्या खुशीत मी कधीच नव्हतो. मस्त मजेत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मिळालं, पण मी आता वयाच्या 16व्या वर्षी स्वतंत्र झालो आहे. तू माझी काळजी करू नकोस. उद्या त्यांनी माझ्या कपड्यांचा, फीचा खर्च करायचा नाही असं ठरवलं तरी मला काही फरक पडत नाही. पण बाबांचं कर्तव्य आहे ते करत राहतील हे पण मला चांगलं ठाऊक आहे. अरे, असं कसं? माधवीनं विचारलं. हे असंच आहे. आई, तू जेवायला तर घालशीलच. राहायला जागा आहे. बस, मला आणखी काहीही नको. असं तुटले पण चांगलं नाही अक्षय. तरुण वयातली ही भाषा शेवटपर्यंत टिकवता येत नाही सोन्या. खळखळून हसला तो फक्त. आणि खरंच अक्षयनं स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला. वडिलांनी माझ्या शिक्षणाचा खर्च करायला हवा. ते त्यांचं कर्तव्य आहे अशा धोरणानं तो निरनिराळ्या परीक्षा देत राहिला. नेत्रदीपक यश मिळवत राहिला. शेकडो रुपये खर्च करून देशी परदेशी अर्ज करीत राहिला. स्पर्धेत भाग घेत राहिला. खेळाच्या मैदानावरही गाजत आणि स्वतःला गाजवून घेत राहिला. जितका हुशार तितकाच शहाणा, धोरणी आणि या जगात टिकून राहण्यासाठी जे जे डावपेच करायला हवेत ते अक्कल हुशारीनं करीत राहिला. आई, मला सिंगापूरला जायचंय. बाबांकडून मला पैसे मिळवून दे. एक दिवशी माधवीला अक्षय म्हणाला. अरे अक्षय, सिंगापूर म्हणजे मुंबई पुणे आहे का? कशाला जातो आहेस? तिथे तुला कुणी बोलावलं आहे? हे काहीही न कळता हे तुला पैसे देणार नाही. ते सगळे कागदपत्र तुला देतो. ते बाबांना दाखव. मला माझे हक्क हवेत. आण ते कागद इकडे. यांना वाचून ठरवू दे तुला तिकडे पाठवायचं की नाही. नाही, जायचं तर मी ठरवलंच आहे. ते त्यांनी नाही ठरवायचं. फक्त कागदपत्रांचा खरेपणा, सिक्युरिटी पाहिजे आणि मला पैसे द्यायचे. मी सर्व चौकशा करून खात्री करूनच जायचं ठरवलंय. किती पैसे लागतील ते तरी सांग. कमीत कमी 30,000. काय? माधवी ओरडलीच. मग आई, आता तुझा जमाना नाही राहिला. महागाई, पशिलेबाजी, स्पर्धा या सगळ्या गोष्टींना तोंड देत आज आम्हा तरुणांना मार्ग काढावा लागतो. हे बघ अक्षय, उगाच भांडण काढू नकोस. तुझ्यासारख्या हुशार, यशस्वी मुलाला आपल्या देशातच चांगली नोकरी मिळेल. छे, मला इथे राहायचंच नाही. या घरात तर नाहीच नाही. तू आणि रोहन या हुकुमशाहीत कसे जगतात कोण जाणे. माझा तर जीव गुदमरतो. आश्चर्य म्हणजे अच्युतनं ते कागदपत्र वाचले. 30,000 रुपये देण्याचं मान्य केलं. पण ते कर्ज म्हणून. फेडण्यासंबंधी लेखी कबुली मागितली. माधवीचा जीव कसानुसा झाला. कसला हा बाप आणि कसला हा मुलगा. जात्याच्या 2 पाट्यात आपला जीव मात्र जखमी होतो याचं कुणालाच काही नाही. या दोघांनाच फक्त स्वाभिमान, अस्मिता आहे. मला काही नाही. माधवीच्या मनात बंडखोरपणाचं, विरोधाचं पीक मूळ धरू लागलं होतं. कर्जफेडीची कबुली मुलाकडून कशी घेतात? आणि तो कबूल होईल असं तुम्हाला वाटतं? माधवी नवऱ्याला म्हणाली. मग जाऊ नकोस म्हणावं. इथेच उजेड पाड काय पाडायचा तो. एवढं बोलून अच्युतनं तो विषय संपून टाकला. काय म्हणाले बाबा? मला याच आठवड्यात पासपोर्ट तिकिटाची सोय करायला हवी. तुम्ही दोघं मिळून जीव घ्या माझा. माधवी तडकली. अच्छा, म्हणजे पिताजींनी नकार दिला तर? ओके, त्यांना दुसरी येतच काय. अक्षय, जरा गप्प राहा. जास्त शहाणपणा करू नकोस. जरा तरी मान राखावा रे वडीलधाऱ्यांचा. आई, तुझा मान हवा तेवढा ठेवतो. बोल, काय करू? नमस्कार करू की पाय दाबून देऊ? हसतच तो म्हणाला. तुझ्यासारख्या बेजबाबदार मुलाशी कसं वागावं तेच कळत नाही. क्षणभर थांबून माधवी म्हणाली. त्यांनी पैसे द्यायचं कबूल केलंय, पण एका अटीवर. वा, वंडरफुल. कोणतीही अट मला मान्य आहे. आत्ताची गरज भागणं महत्वाचं आहे. रोहन तुझ्यासारखा संधी साधू, स्वार्थी झाला तर सुखी होईल. खरंच होईल. मी सिंगापूरला सेटल झालो की त्याला माझ्याजवळ बोलून घेणार आहे. त्याच्याशिवाय आणि तुझ्याशिवाय माझा आहेच कोण?
तुम्हा दोघांसाठी हा पठ्या काहीही करेल. मुलाच्या या बोलण्यानं माधवी हुरळून गेली. हा, तर पिताश्रींची काय अट आहे? परतफेडीच्या कबुलीनं ते कर्ज म्हणून पैसे देणार आहे. व्याज किती, मुदत किती? तो कडवटपणे म्हणाला. अरे, ते तुझे वैरी आहेत का? आई, तू त्यांची वकिली का करतेस? ओके, मान्य. त्यांचे सगळे पैसे परत करेन, पण लगेच नाही. हे पैसे तर भाड्यापोटी आणि वर खर्चाला जातील. तिथे जाऊन जम बसेपर्यंत वेळ जाणारच. त्यांना सांग, मुदत मानणार नाही, व्याज देणार नाही. कसली नोकरी आहे? पगार किती? त्यांच्या एअरवेजमध्ये टुरिस्ट ऑफिसर म्हणून काम करणार आहे. भारतातले पर्यटक खूप येतात. त्यांचं बुकिंग वगैरे करायचं. पगार? ते ठरेल. मी जायचं ठरवलं आहे, बस. शेवटी अक्षय जायचा दिवस उगवला. जा, त्यांना देवाला नमस्कार कर, माधवीनं भरल्या आवाजात म्हटलं. अक्षय जाणार म्हणजे आपला खूप मोठा आधार जाणार, असं रोहनला पण वाटलं. अक्षयनं देवाला, आईला, रोहनला आणि शेवटी बाबांनाही नमस्कार केला. त्याच्या पाठीवर हात ठेवून अच्युत म्हणाला, अक्षय, मला तुझा अभिमान वाटतो. तू जिद्दीनं स्वतःचा मार्ग शोधलास. मी तर रस्त्यावर फेकला गेलेला माणूस. तुला घर आहे, आई-बाप, भाऊ आहेत. मला कुणीही नव्हतं. मुला, पण तुला त्याचं अप्रूप वाटलं नाही. मिळवलंस ते तुझ्या नशिबानं. पण तू तो हक्कच मानलास. घराच्या चार भिंती, डोक्यावर छप्पर आणि मायेचा शब्द नाही म्हणजे माणूस विजनवासी होऊन जातो, अनाथ, असहाय्य, बापुडवाणा होऊन जातो. माझ्या वाट्याला हे सगळं आलं. तुझ्यासारखं आयत्या पिठावर रेघोटा मी मारलेला नाही. अक्षय, आपल्या बापाशी भांडण काढून तू आपला स्वाभिमान टिकवलास असं तुला वाटतं, पण स्वाभिमानी मनुष्य दुसऱ्याचाही अभिमान जपतो हे तुला कळलं नाही. फार बोललो, तो माझा स्वभाव नाही. पण दिलेले पैसे तुला फेडायचे आहेत हे मात्र लक्षात ठेव. माधवी आपल्या नवऱ्याचं इतकं दीर्घ बोलणं प्रथमच आज ऐकत होती. रोहनला तर आपला बाप फार मोठा, फार कर्तृत्ववान आहे असं वाटू लागलं. एका लेटवरून आज त्यांनी कारखान्याचा केवढा मोठा पसारा मांडला आहे, पण त्याचा भक्तिभाव अक्षयच्या ताडकन आलेल्या वाक्यानं भंगलाच जसा. बाबा, तुमचं कर्ज मी नक्की फेडणार आहे, काळजी करू नका. पण ठराविक मुदतीतच फेडेन असं नाही. त्यावरचं व्याज पण देणार नाही. का? हे तू कसं काय ठरवलं? अच्युतचा आवाज चढला होता. बस, ठरवलं. अक्षय, परदेशी निघतानाही तुझं मन हळवं झालं नाही. आता कधी भेटशील कोण जाणे, माधवी म्हणाली. "हं, उर्मटच आहे तो. लेट हिम गो. घराबाहेरचे टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय त्याची मस्ती जिरायची नाही," अच्युत म्हणाला आणि आत निघून गेला. तो जाईपर्यंत निरोप द्यायला तिथे थांबला नाही. अक्षय, तू उगाचच बाबांना नाराज केलंस, रोहन हळूच म्हणाला. सॉरी, एवढंच अक्षय म्हणाला आणि त्यानं आपलं सामान उचललं. दाराशी आलेल्या रिक्षात ठेवलं. आता बाबा गाडी घेऊन पोचवायला येणार नव्हते हे तर स्पष्टच होतं. माधवी पण नवऱ्याचा राग जाणून होती. ती पण काही बोलली नाही. अक्षयला जवळ घेतलं. मूकपणे त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याची रिक्षा जाई तो पाहत राहिली. रोहन त्याच्याबरोबर त्याला पोचवायला गेला. अक्षयचं पत्र आलंय. भलं मोठं पाकीट नवऱ्यापुढे धरीत माधवी म्हणाली. असेल. दर महिन्याला त्याचं पत्र येतं. तुला आणि रोहनला, मला नाही. कर्जाचे हप्ते तेवढे माझ्या नावानं आले. त्या गधड्यानं सगळे पैसे फेडले की, अच्युत म्हणाला. त्याची पत्र मी तुमच्या टेबलवर ठेवते, वाचता ना? अच्युतनं उत्तर दिलं नाही. आपल्या या गुणी हुशार मुलाचा त्याला अभिमान होता. तो त्यामुळे आवडतही होता, पण त्याच्या आगाऊपणामुळे नावडताही होता. त्यानं लग्न केलंय. छान. कोणी चिनी, पंजाबी, सिंधी. अच्युतचा आवाज त्याचा त्याला ओळखू येईना इतका फाटला होता. चिरकला होता. नाही, आपल्याकडील मुलगी आहे. पुन्हा टुरिस्ट कंपनीबरोबर तिकडे गेली होती. प्रेम जमलं, लग्न केलं, छान. आता फिल्मी स्टोरी पुरी व्हायची तर काही वर्षांनी दोघे भांडायला लागतील. मग घटस्फोट घेतील, मुलांसाठी भांडतील, नाहीतर त्यांची मुलं रस्त्यावर भीक मागतील. त्यातला एक जण सूड उगवील, कुणाचा तरी खून करील, जेलमध्ये जाईल, संपली स्टोरी. छी, काय हे?
आशीर्वाद द्यायचं सोडून हे कसलं अभद्र भविष्य वर्तवतात. तू चांगुलपणाचा मक्ता घेतला आहेस का? दे त्याला आशीर्वाद दे. पाठव त्याला काही आहेर पाठव. मूर्ख. त्यानं फोटो पाठवलेत पहा तरी. आग लाव त्या फोटोंना. तुम्ही सगळेच माझे वैरी आहात. उभं आयुष्य तुमच्यासाठी खर्ची घातलं आणि मिळवलं काय तर तुमचं शत्रुत्व. अच्युत संतापला होता. खरंच राग यावा असंच घडलं गेलं. एवढा मोठा धंदा उभा केला होता. फायबर ग्लासला अनेक कारखान्यांतून मागणी होती. अनेक उद्योगधंद्यांत त्याचा उपयोग होत होता. विशेषतः गाड्या, विजेची उपकरणं, हेल्मेट अशा अनेक बाबतीत या धंद्याला बरकत होती. रोहननं तरी या धंद्यात लक्ष घालावं, भार उचलावा म्हणून अच्युतनं खूप धडपड केली. पण बापाच्या तावडीतून सुटावं म्हणून रोहननं बी.कॉम झाल्यावर बँकेच्या परीक्षा दिल्या. बँकेत नोकरी पत्करली. आईवडिलांच्या मर्जीनुसार लग्न केलं. पण बदली मागून घेतली आणि आईवडिलांपासून दूर केला. सुनेचं सुखही त्या दोघांना मिळू दिलं नाही. दोघे एकटे उरले. माधवीनं आपल्या मुलांच्या सुखात सुख मानून घेतलं आणि आपणही आपल्या मनाप्रमाणे वागायचं ठरवलं. आजवर नवऱ्याच्या तालावर खूप नाचलो. आता नाही. तिनं क्लब जॉईन केला. भिशी, पत्ते यांचे ग्रुप तयार केले. लायब्ररी सुरू केली. थोडंफार समाजकार्य करू लागली. पण अच्युतच्या आजारानं ती परत त्याच्या सेवेला बांधली गेली. चिडली, संतापली, रागावली, पण कर्तव्यात काही उणं केलं नाही. अच्युतच्या हातातून घरातली सत्ता निसटली होती. दोन्ही मुलांनी त्याच्या मनाची, आज्ञेची पर्वा केली नव्हती. त्याच्यापासून स्वतःला तोडून घेतले होते. या गोष्टी तर जिवारी लागल्याच होत्या. पण धंद्याला कोणी वारस नाही, कोणी पाहणारा नाही, ती परंपरा कोणी टिकवणारा नाही, या जाणीवेने तो फार खचून गेला. प्रकृतीनंही दगा दिला. कंपवाताचा आजार भोगणे नशिबी आले. त्याचवेळी कारखान्याला चांगली मागणी आली. कारखाना विकला. जणू स्वतःचं सरपंच स्वतःच रचलं. आजार झाला. तो जाताना स्वतःबरोबर त्यालाही घेऊन गेला. वडील गेल्याचं कळल्यावर रोहन बायको मुलासह धावत आला. आईच्या दुःखात सहभागी झाला. बापाचं छत्र गेलं या जाणीवेनं कष्टी झाला. अक्षय मात्र आला नाही. आईशी फोनवर खूप मायेनं आस्थेनं बोलला. रोहनशी बोलला. आईला इकडे ये म्हणून मनापासून आग्रह केला. तिकीट पाठवतो, तू येच असा आग्रह धरला. आई तू माझ्याबरोबर बंगळुरूला चल. तिथे हवा पाणी छान आहे. शहर छान आहे. आसपास पाहण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. तुझा जीव तिथे रमेल. तू माझ्याबरोबर चल. या घराला कुलूप लावू. तू कायम माझ्याजवळच राहा. रोहन मनापासून म्हणाला. दोन्ही मुलांचा आपल्यावरचा जीव पाहून माधवीला बरं वाटलं. दोघांना नेहमी आई हवी असायची. पण नको असलेल्या वडिलांपासून तिला अलग करता येत नव्हतं. वडिलांशी आपले जमणं कठीणच नव्हे तर अशक्यच असं दोघांना खात्रीपूर्वक वाटत होतं. या जमून न येण्यात आपलाही मोठा वाटा होता. वडिलांच्या स्वभावाचा फक्त दोष नाही हे त्यांच्या तरुण अनुभवी मनाला कळत नव्हतं, उमजत नव्हतं. वडील करतात ते त्यांचं कर्तव्यच आहे. पण जे करीत नाही, ज्या पद्धतीने वागतात ते वडिलांना शोभेल असं नसतं. आम्ही शिकतो आहोत, पास होतो आहोत, कुठली व्यसनं करत नाही, आणखी नीट वागायचं म्हणजे काय? आई तुम्ही खरंच आमच्याबरोबर चला. तुमच्या या नातवंडांना तुमची सोबत होईल. माझी नोकरी आणि घर ही दगदग कमी होईल. रोहनची बायको रोहिणी म्हणाली. तिचं वाक्य ऐकताच माधवीचं उजं तवाजू मन स्थिरावलं. पटकन म्हणाली. नाही रोहिणी, मी येणार नाही. आले तरी 8-15 दिवस बदल म्हणून. चल की गाई. रोहननं परत आग्रह केला. नाही रोहन, खूप वर्ष संसार केला. आजवर यांच्या तुमच्या तंत्रानं वागले. तुम्हा तिघांसाठी स्वतःच्या सुखाचा, विश्रांतीचा, आवडीचा, छंदांचा विचारही केला नाही. तुम्ही कुणीतरी माझ्यासाठी या गोष्टी केल्या. माझं मन राखलं. मला मदत केली. यांनी पैसे आणून टाकायचे आणि संसाराचा सगळा भार मी उचलायचा. असं आत्तापर्यंतचं आयुष्य गेलं. जाऊ दे. त्याची खंत नाही फारशी, कारण मी माझं कर्तव्य केल्याचं मला समाधान मिळालं. पण आता मी मुक्त आहे. माझ्याजवळ पैसा आहे, वेळ आहे, वय पण आटोक्यात आहे. प्रकृती ठीक आहे. आता माझी मला जगू द्या. मला वाटेल तेव्हा मी तुम्हा मुलांकडे येईल. वाटेल तेव्हा परतेन. अरे, मनाप्रमाणे वागण्याचा आनंद मला घेऊ द्या.
मुक्त जगण्याचा कैफ भोगू दे. माझ्या आवडीनिवडी मला सांभाळू दे. तू आलास खूप बरं वाटलं. एकदम एकाकी पण आलं होतं. हे गेल्यावर तर आपण अनाथ, असहाय्य, अपंग आहोत, अशी माझी प्रतिक्रिया झाली होती. आता पाय स्थिरावले आहेत. दुसरेही विचार मनात येऊ लागले आहेत. अरे, जन्मभर पिंजऱ्यात राहिलेल्या पक्ष्याला सुद्धा एकदम उडता येत नाही. भांबावून जातो तो. तुम्ही दोघा मुलांनी यांच्यापासून स्वतःला तोडून टाकलत खरं, पण त्यांच्यापासून अलग होणं म्हणजे माझ्यापासून दुरावणं हे तुमच्या लक्षात कसं नाही आलं? अरे, नारळ फोडून त्याची 2 चक्ल केली तर त्यांना स्वतंत्र अस्तित्व मिळतं. पण आपण त्यांना नारळ म्हणत नाही. नवरा बायकोचं नातं असंच असतं. ती वीण इतर नात्यात नसते. क्षणभर थांबून माधवी म्हणाली, आता अक्षय असता तर म्हणाला असता, पण अख्खा नारळ पाहिजेच असं नाही. तेही खरंय. अशा तर्काला उत्तर देता येत नाही. कारण तो प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे आणि भावना तर्क जाणत नाही. रोहिणी रागावून आणि रोहन रुष्ट होऊन परतले. माधवी एकटीच उरली. त्या 5 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये आपल्या असण्यानं, आपल्या अस्तित्वानं, आपल्या स्वत्वानं, स्वतःच्या अटींवर जगण्याच्या निर्धारानं एकदम मुक्त पाखरागत हलकी-फुलकी होत निवांतपणे घड्याळाकडे न पाहता माधवी पलंगावर पहुडली आणि एकदम तिच्या लक्षात आलं, ही नवऱ्याची गादी आहे. उशीला गादीला पांघरून आला. नवऱ्याचा परिचित गंध अजूनही बिलगून आहे.